माझ्या किचनची ही हालत पाहून तुमची ही रिॲक्शन अरे बापरे अशीच होती असेल ना. माझीही काहीशी अशीच होती. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किनन तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. गणेश चतुर्थीचा एक आठवडा आम्ही गावी घालवून फायनली गोव्याला रिटर्न आलो आहोत आणि आज आहे संडे आणि जवळजवळ आठवड्यानंतर मी व्लॉग जे आहे शेअर करते तुमच्याशी. लेट जरासं शेअर करते कारण एडिटिंग हे ते थोडासा लेट झालेला आहे मला. सो रविवारी आम्ही आलो होतो आणि रात्रीच्या 9 वाजता आम्ही इथे पोचलो गोव्याला आणि त्यानंतर मग किचनची हालत पाहिली आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं की जाऊ दे सगळं असंच ठेवून झोपून जाऊयात, काय तर थोडंसं खाऊयात आणि झोपून जाऊयात, जे काही असेल ते नेक्स्ट डे जे आहे सकाळी बघूयात. पण आणि असा विचार केला की दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिन वगैरे बनवायचं आहे आणि कधी हे सगळं साफ करणार आणि कधी सगळं म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरणार. सो म्हटलं किचन फक्त आवरून जे आहे जितकं होईल तितकं किचन आवरून जे आहे झोपूयात. सो मी जे आहे किचन आवरायला घेतलेलं आहे. कसं काय मी प्रत्येक भरपूर म्हणजे वस्तूंना ना बुरशी आली होती. उदाहरणार्थ मी तुम्हाला पुढे स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. जो आपला गॅस स्टोव म्हणजे आपली जी शेगडी असते त्याला त्याचं जे रॅक त्याचे जे स्टँड्स असतात ना त्याला बुरशी आली होती. विंडोला बुरशी आली होती. त्याचबरोबर माझं जे कॉर्नरचं हे शेल्फ आहे बघा हे होतं त्यालाही खूप अशी बुरशी आली होती. ऑइल कंटेनर्सना पण बुरशी आली होती आणि फक्त आठवडाभरच झाला पण इतकी कशी काय बुरशी आली होती काय मला काय ह्यावेळेस कळलं नाही. हा दरवेळेस येतेच पण आठवड्याभरात इतकी नाही येत आणि यावेळेस नक्की काय झालं काय मला कळलं नाही. आणि जातानाही मी तितकं स्वच्छ असं एकदम क्लीन करून गेले नव्हते कारण बहीण आली होती. खूप घाईगडबडीत आम्ही गेलो होतो त्यामुळे थोडंसं मी असं वरवरच क्लिनिंग करून गेले होते बहुतेक त्यामुळे असं वाटतंय मला, काय माहीत नाही. पण म्हटलं चला आधी आवरून घेऊयात. तर सगळ्यात आधी मी जे आहे ते जे रॅक होतं ना माझं कॉर्नरचं रॅक त्याच्यावरचे सगळे जे ऑइल डिस्पेन्सर्स वगैरे होते ना ते क्लीन करून घेतले. त्यामधलं तेल वगैरे काढून आतून काही डीपली मी क्लीन केलेलं नाही आहे. वरवर जे आहे आतमध्ये त्याच्या पाणी जातच नाही. एअरटाईट त्याचे जे आहेत नोझल्स आहेत म्हणजे त्यांचे जे टोपण वगैरे आहेत ते आहेत कॅप वगैरे. सो ते काय मी पूर्ण ऑइल वगैरे काढून वगैरे काय असं स्वच्छ नाही केलं. वरूनच जे आहे घासून स्वच्छ पुसून घेतलं आणि व्यवस्थित ते क्लीनही झालं. त्यानंतर सगळे स्पून्स वगैरे जे होते ते त्यामध्ये ठेवलेले त्यांनाही खूप बुरशी आली होती. त्याचबरोबर जे नाईफ्स वगैरे आहेत त्यांच्याही म्हणजे त्यांनाही थोडेफार असं थोडंसं असं बुरशी आल्यासारखं वाटत होतं. सो सगळंच ते व्यवस्थित जे आहे स्वच्छ करून घेतलं आणि आल्या आधी झाडून घेतलं मी घर. आणि त्यानंतर मग सगळेजण जे आहेत मुली आणि मिस्टर वगैरे टी व्ही बघत बसले आणि त्यांना मिस्टरांना म्हटलं की आता काही स्वयंपाक मला होणार नाही आहे. आधी असंच ठरवलं होतं की घरी गेल्या काहीतरी डाळ भात बनवायचं आणि जेवायचं. पण किचनची हालत बघितल्यावर म्हटलं चला आता काही स्वयंपाक होणारच नाही, आधी हे स्वच्छ करून घ्यावं लागणार आहे सगळं. सो म्हटलं मिस्टरांना तुम्ही बाहेरूनच काहीतरी थोडंसं लाईट मागवा, माझी तरी काहीच खाण्याची इच्छा नव्हती. सो तुम्हाला जे हवं आहे ते मागवा. मग त्यांनी एक फ्राईड राईस मागवला होता सगळ्यांसाठी, फक्त सगळ्यांमध्ये व्हेज फ्राईड राईस. आणि तोवर मी जे आहे किचन सगळं आवरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जे आहे किचन ओट्यावर देखील ना थोडीफार बुरशी आली होती. ती देखील मी जे आहे वॉश करून एकदा नाही दोनदा नाही 3 वेळा मी जे आहे किचन ओटा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे. सगळ्यात आधी नॉर्मल पाण्याने मी पुसून घेतला. त्यानंतर मग जे आपलं डिशवॉशर असतं ना ते त्यामध्ये थोडंसं पसरून जे आहे घालून जे आहे त्याने जे आहे जो आपला स्क्रबर असतो ना भांडे घासायचा त्याने जे आहे घासून त्यानंतर परत जे आहे परत ओल्या कपड्याने पुसून काढला. अशा प्रकारे व्यवस्थितरित्या जे आहे सगळा वर्षण कट्टा जो आहे ओटा जो आहे आपला किचन ओटा तो मी जे आहे व्यवस्थित क्लीन करून घेतला. त्यानंतर सगळे जे विंडोमध्ये माझ्या बऱ्याचशे कंटेनर ठेवलेले असतात बघा, म्हणजे मनी प्लांट्सचे म्हणा किंवा असंच काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले असतात. त्याचबरोबर मोहरी जिऱ्याची जी भरणी असते ती देखील ठेवलेली असते, त्यांनाही थोडीफार बुरशी लागली होती. तेही व्यवस्थित जे आहे सगळं साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता हे व्यवस्थित स्वच्छ झालं होतं हे रॅक. तर म्हटलं चला आता लावून घेऊयात. सो सगळे व्यवस्थित जे आहेत पुसून घेतले मी कारण वरूनच मी जे आहे साफ करून घेतलेले होते. त्यामुळे मस्त असे सगळे पुसून घेतले आणि ते जे आहे ठेवून दिले आणि अगदी व्यवस्थित ते पहिल्यासारखे झाले. थोडंसं मनाला शांतता वाटत होती सगळं पाहून आणि सगळं मग जे आहे अरेंज करून घेतलं. त्यांच्या जागेला सगळं ठेवून दिलं आणि जे आहे विंडो देखील मी बऱ्यापैकी जे आहे वॉश करून घेतली होती. किचन पटकन आवरायचा हेतू हाच की मला नेक्स्ट डेला जे आहे थोडंसं जे आहे रिलॅक्स वाटेल आणि थोडंसं शांततेने मी स्वयंपाक करू शकेल. सो किचन ओट्यावरचं तर सगळं झालेलं होतं. आता मला जे माझे
हे स्टीलचे डबे वगैरे आहेत ना मोठे, ज्यामध्ये मी सामान वगैरे स्टॉक करून ठेवते किंवा पीठ तांदूळ वगैरे ठेवते, ते देखील म्हटलं चला वॉश करून घेऊयात. आणि इथे बघू शकता आमचं पार्सल आलं होतं. हा एकच फ्राईड राईस आम्ही मागवला होता सगळ्यांमध्ये, आणि मी काय जास्त खाल्लं नाही, फक्त 2 चमचे जाऊन फक्त खाऊन आले, कारण मला हे सगळं आधी आवरायचं होतं. म्हटलं तुम्ही चालू करा, मी मध्ये येऊन तुमच्या म्हणजे कुणाच्या तरी ताटामधलं जे आहे थोडंसं मी खाईन. सो तेच एकाच ताटामध्ये जे आहे राशीने सगळ्यांना सर्व केलं आणि सगळ्यांनी मिळून ते खाल्लं. मी जाऊन मध्येच जाऊन 2 चमचे खाऊन आले तितकंच. त्यानंतर मी जे आहे हे जे डबे जे आहेत स्टीलचे ते देखील ना वरून स्क्रबरने असे थोडेसे घासून घेतले आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतले. जास्त काही घाण झाले नव्हते, पण आपल्या मनाची एक काय म्हणतात त्याला मनाचं एक समाधान म्हणून का असे ना, मी ते व्यवस्थित जे आहे पुसून घेतले आणि त्यानंतर मग त्यांच्या जागेवरती परत अरेंज करून दिले. आणि इकडे बघू शकता हा जो माझा चॉपिंग बोर्ड आहे त्याची ही हालत नकोशी झालेली आहे, त्यालाही खूप अशी बुरशी लागलेली आहे. तोही आता मी स्वच्छ धुवून जे आहे सुकत ठेवीनच. खरंच काय कळत नाही आहे की इतकी बुरशी कशाने आली यावेळेस. आणि थोडंसं जे आहे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम आहे मध्ये. बॅकसाईडची विंडो मी जे आहे तर नेक्स्ट टाईमपासून जाताना थोडीशी ओपन करून ठेवून जावी लागेल, नाहीतर दरवेळेला असाच प्रॉब्लेम होईल. कारण हवा जी आहे खेळती नाही आहे घरामध्ये, त्यामुळे. आणि पाठीमागच्या साईडला पण किचनच्या पाठीमागच्या साईडला एक बिल्डिंग आहे, त्यामुळे बहुतेक जे आहे तिथून व्हेंटिलेशनही तितकं येत नाही. आणि मोस्टली मी जे आहे विंडो ओपन ठेवून जातच नाही, कारण मांजर वगैरे येण्याची शक्यता असते बरंच, त्याचबरोबर पाली वगैरे येण्याची शक्यता असते त्यासाठी. तर किचन ओटा वगैरे मी साफ़ केलेला आहे. आणि हे वरचे जे कंटेनर्स आहेत हे मी काही वॉश केलेले नाही आहेत, फक्त जस्ट वरवर असं पुसून घेतलेलं आहे. आणि इकडचे हे जे स्टीलचे डबे वगैरे आहेत हे साफ़ करून घेतलेले आहेत. बाकी अजून थोडीफार मला सफाई करायची आहे. फ्रीज देखील साफ़ करायचं आहे, कारण भाज्या वगैरे मी आणलेल्या आहेत गावाहून, त्या तशाच आता ठेवून दिल्या आहेत. आता उद्या फ्रीज साफ़ करून वगैरे त्या निवडून वगैरे ठेवेन. सो थोडीफार मी क्लिनिंग किचनची करून घेतलेली आहे, कारण सकाळी लवकर उठून मग स्वयंपाक वगैरे बनवावा लागतो त्यासाठी, आणि सकाळी धावपळ होते आणि तसंच अस्वच्छ ठेवून किचन मग ते जमणार नाही. सो म्हटलं चला पहिला किचनच आवरून घेऊयात. आणि खरं सांगायचं आहे तर दिल आणि दिमागमधला आज मी दिमागचं ऐकलं, कारण माझं मन म्हणत होतं बाई बास हे काम आणि गपचूप जेवण कर आणि झोपून जा, पण माझ्या दिमागनं आज मला सांगितलं की नाही, स्वच्छ करूनच झोप. आणि मी आज दिमागचं ऐकलं. भांडी वगैरे जी आहेत ही आतली थोडी भांडी मी गावाला जाण्यापूर्वी ठेवून गेले होते, हे मी साफ करणार आहे. आणि फ्रीजवर बघू शकता, फ्रीजवर पसारा झाला आहे, तो पसाराही मला आवरायचा आहे, म्हणजे सकाळी मला फ्रेश वाटेल काम करताना. आणि भांडी देखील इकडे तिकडे अस्ताव्यत झाले, तर ही पटकन मी एक 10 ते 15 मिनटं मला लागतील, पण हे मी काम आवरूनच झोपणार आहे. सो मी हे पटकन आवरून घेते. कितीही प्रयत्न करा, फ्रीजवरना नको त्या वस्तू ज्या आहेत ठेवल्या जातात, मग त्या तुमच्याकडून असो किंवा घरातल्या इतर मेंबर्सकडून असो. आणि तुम्ही या गोष्टीविषयी सहमत असाल नक्कीच, हो ना? मला कमेंट करा तशी, जर तुम्ही सहमत असाल तर. आणि हो, हे पटकन जे सामान होतं ना एक्स्ट्राचं ते सगळं मी काढून घेतलेलं आहे. आणि ज्या वस्तू फ्रीजवर असायला हव्यात ना, म्हणजे माझ्या नेहमीच्या ज्या मी नेमलेल्या आहेत फ्रीजवर ठेवण्यासाठी, त्याच तितक्याच ज्या आहेत ठेवून दिल्या, जसं की टिश्यू पेपर्स म्हणा किंवा गार्बेज बॅग्स, त्यासाठी एक कंटेनर ठेवलेला आहे तिथे, त्यामध्ये सगळे टिश्यू वगैरे आहेत आणि गार्बेज बॅग वगैरे आहे ते ठेवलेलं आहे. त्याबरोबर एक्स्ट्राचे जे किचनसाठी टॉवेल्स वगैरे लागतात ते तिथे ठेवलेले आहेत. माझं ॲप्रन जे आहे ते ठेवलेले आहेत. तितक्याच वस्तू ज्या आहेत ठेवून दिल्या. त्यानंतर हा मातीचा जग जो मी आणला होता आणि मी व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दाखवला होता. यामधून काय आता पाणी पिणं होतच नाही, असं म्हणतात ना, नव्याची नवलाई 9 दिवस, त्याप्रमाणेच तसं झालेलं आहे. थोडे दिवसच आम्ही जो आहे तो यूज केला, त्यानंतर काय त्याचा उपयोग झालाच नाही. सो मी फ्रीजवरच तो ॲज अ फ्लॉवर पॉट म्हणून वापरते आहे. तर फायनली जे आहे किचन स्वच्छ झालेलं आहे बऱ्यापैकी, आणि उद्या मी स्वयंपाक करायला मोकळी. नाही तर उद्या इतकी सकाळी गडबड झाली असती ना भरपूर, आणि
ऑब्वियसली सगळं मलाच करायचं आहे. मग ते आत्ता करू किंवा सकाळी करू. आणि कुठेतरी मनाला वाटत होतं की राहू देत आता सगळं सकाळी करूयात, पण नाही, आपलं कधी कधी जे आहे ठरवलं की नक्कीच होतं असं म्हणतात ना, ते आज मला कळलेलं आहे आणि मी ठरवल्याप्रमाणे सगळं झालेलं आहे. तर बाकीची जी क्लिनिंग असेल ते उद्या नेक्स्ट डे करणं होईलच. सो जे मेन काम होतं किचनचं ते तरी नक्कीच आवरलेलं आहे. तर चला आता मी समाधानाने झोपायला मोकळी. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो, थँक्स फॉर वॉचिंग.